आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो. तिथे गेल्यानंतर आम्हाला आनंद वाटतो. डोळ्यात भरले तू कोबा, डोळ्यात भरले तू कोबा, मनात भरले ज्ञानोबा, मुखात भरले विठोबा बाई आजत नाचत, मुखात भरले विठोबा बाई आजत नाचत. अरे एवढा आनंद कुठे भेटतो? त्या दरबारात गेल्यानंतर, त्या कानड्या राजाच्या दरबारात गेल्यानंतर, आपल्या मायबापाकडे गेल्यानंतर आम्हाला आनंद भेटतो. जशी लेक सासरून माहेर आल्यानंतर लेकीला आई बापाचा चेहरा पाहिला की आनंद गगनात मावत नाही. तिला असं वाटतं कधी जाते आईला मिठी मारते का नाही वाटत? असं आम्हाला सुद्धा वाटतं. त्या पंढरपुरात गेल्यानंतर, त्या पांडुरंगापाशी जवळ गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर आमच्या मायबापाला पाहिलं की आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. एवढा आनंद तिथं आहे हो, एवढा आनंद दिंडीमध्ये आहे, एवढा आनंद वैष्णवांच्या संगतीमध्ये आहे. आम्ही आमच्या आनंदाने, स्वाभाविक आनंदाने गातो, नाचतो, उड्या मारतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली आम्हाला काय गुत्त दिले का महादेव महाराज? अजून 10-15 जण सांगितले असते, आम्ही टाळी वाजवाय माणसं आणली असती, बोलायला 2-4 माणसं आणली असती. म्हणजे इथलीची काही गरज? तरी मी सांगू का तुमच्या माहितीसाठी, तुम्ही जरी नाही कीर्तन ऐकलं, नाही हाताने टाळी वाजवली, नाही मुखाने नाम घेतलं, तरी माझं काहीही जाणार नाही. तुम्ही जरी कोणी नाही इथं बसला, तुम्ही भगवंताला कीर्तन सांगेन एवढी ताकद भगवंताची. तुम्ही नाही टाळी वाजवली, नाही भजन केलं, नाही चांगलं ऐकलं, तर माझं काही जाणार नाही. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. बर पंढरीची वाट चालत असताना बघा पुण्यात दिंड्या गेल्या, ज्ञानोबा येत आहे, तुकोबरा येत आहे, याच्यासाठी काय करतात? प्रत्येक जण गुढी उभा करतो, सळा सारवण का नाही करत? महिला मंडळ आमच्या इकडं महाराज, आम्ही हे खेड्यातलं, आमच्यात गुढी एकदाच उभा राहते गुढी पाडव्याला. त्याला मी आता गुढी उभा करायला मी झेंडा लावते. बरं झेंडा गुढी पाडव्याची लावा का? लावा म्हणा तुम्ही, झेंडा लावा, अवश्य लावा, पण त्याच्याबरोबर गुढी सुद्धा उभी करा. महाराज कवा निड्या करायच्या, कवा त्याचं सारवण करायचं, कवा केवढं करायचं? अहो हा 8 तास आहे, पण हा 8 तास आनंद देणार आहे.
टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाट ही चालावी पंढरीची पुण्यात दिंड्या गेल्या सणा सारवण काढावं रांगोळी काढावी गुढ्या उभा कराव्यात आणि आमचे वारकरी टाळी वाजवत पंढरीची वारी करतात गोड प्रमाण दिलं मग आम्ही सुद्धा भजन करतो आम्ही सुद्धा तिथं गेल्यानंतर नाचतो ही रात्रीच्या आणि मुलवेळ झालं जायचं बरं कसं जायचं बरोबर आहे का कसं जायचं मोकळ्या तरी बरोबर आम्ही गरीब नाही आम्ही भगवंतापुढं काय आहोत नम्र आहोत भगवंतापुढं नम्र राहिलं पाहिजे नम्र झाला होता त्याने कोणतीने नम्र झालं पाहिजे अरे आपण सेवक आहे मी काय म्हणते आपण सेवक आहे आपण मालक नाहीत आम्ही म्हणतो इथं गादीवर उभं राहिलो म्हणजे आम्ही मालक झालो अजिबात नाही आम्ही मालक नाही आम्ही सेवक आहोत मग तुम्ही म्हणता महाराज तुम्ही म्हणता गादीच्या अधिकारी तुम्ही गादीचं मालक आहे आम्ही सेवक आहे गायकरी गायक आहे ते पण खरं सांगू तुम्ही आम्ही एकच आहोत तुम्ही आम्ही एकच आहोत फक्त एवढाच फरक आहे तुकोबरायांनी आम्हाला ज्ञान दिलं आमच्याकडे वाटण्याची कॅपॅसिटी आहे एवढं जास्त दिलं तुकोबरायांनी आम्हाला देवाने आम्हाला एवढं जास्त दिलं पण म्हणून कमीपणा वाटून घ्यायचं नाही कारण जे आपल्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही जे त्याच्याकडे आहे ते आपल्याकडे नाही एवढं लक्षात ठेवायचं बघा एखाद्याला आवाज आहे पण गायन नाहीये एखाद्याकडे गायन आहे पण आवाज नाहीये एखाद्याला सांगता येतं पण उच्चार होत नाही एखाद्याचा अभ्यास लय पण सांगता येत नाही हा एवढा फरक आहे पण आपण आपल्याला कधी कमी समजायचं नाही आपण म्हणतो माझ्याकडे काय दिलं देवानं आम्हाला काय दिलं आम्हाला देवानं अरे काय द्यावं तुम्हाला देवानं तुम्ही म्हणता देवानं आम्हाला काय दिलं अजून काय द्यावं तुम्हाला देवानं एवढा सुंदर कान दिले नाक दिलं डोळं दिलं सगळं दिलं हो तुम्हाला अजून काय द्यायचं अजून काय द्यावं तुम्हाला मनाला जोडीदार दिला सगळं दिलं तुम्हाला विडाला महाराज आम्हाला लग्न झाल्यानंतर सुख वाटलं नाही खरंय सुख नाहीच या संसारामध्ये सुखच नाही कारण ही माया आहे ही काय आहे माया आहे ही मायेने विश्व निर्माण केलं खऱ्याला खोटं बनवते खोट्याला खरं बनवते परमार्थ गोड आहे पण त्याला कडू दाखवलं संसार कडू आहे पण त्याला गोड दाखवलं ही माया लटिका व्यवहार सर्व हा संसार लटिका व्यवहार लटकाय बघा तुम्ही डांबरीवरून जाताना रस्त्यावरून जाताना तुम्हाला लांब गेलं उन्हाचं काय दिसतंय पाणी दिसतंय स्मुक जळावत जाईल रया म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय पाणी दिसतंय पण जवळ गेल्यावर असतं काय बरं असलं तर विषयाचे समसुख बेगडाची बाहुली
राहू दे. म्हणजे ती काय समसुख आहे का? अजिबात नाही तिच्यात समसुख नाहीये. पण आम्हाला उपदेश केला. काय उपदेश केला? आयुष्याचा नाश करू नका. इथून आपण आलतो, फिरत फिरत आपण इथवर आलो. म्हणजे आयुष्याचा नाश करू नका. आयुष्याचा नाश केला तर सुख भेटणार नाही. आयुष्याचा नाश केला तर परमार्थ भेटणार नाही. आयुष्याचा नाश केला भगवंत भेटणार नाही. तो म्हणताल महाराज 60 गेली, 70 गेली, 80 ओलांडली, आता कळून काय फायदा? आता कळून काय फायदा? तुकोबरायांचा उपदेश आहे. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका, हे आपल्यासाठी सांगितलं. मग महाराज आता कळालं नाही, मग कधी कळायचं? आता गेला. आता पुढच्या जन्मात आल्यानंतर आम्ही काय करू? भजन करू, नामस्मरण करू. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य ह्याचा. फक्त काय लागतोय? वारा लागतोय. मिळतोय का? अजिबात नाही. मग त्याला कोटी कोटी फेरे घ्यावं लागतात. मग हा देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, तुम्ही वसुदेव वसुदेव दुर्लभ आहे. बरं, हा सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी भरपूर पुण्य करावं लागतं. बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. बरं, एवढं सुकृत पुण्य असलं तर विठ्ठलाची जोडी मिळते. आपल्याला केवढं पुण्य करावं लागेल? आपण सुद्धा देवाने एवढा सुंदर प्रदेश दिलाय. नाही भजन केलं तर याची सुद्धा धन होणार आहे. कशाची? कोऱ्या कुत्र्याची. पण आपण सुद्धा भजन केलं पाहिजे. रब्बा रखमाई हाची उपदेश बोला
जनाबाईचा अधिकार आहे, आपला अधिकार पहा. अरे महाराज, एवढं सगळं कीर्तन केलं, 12 वाजून गेल्या. ज्याच्या निमित्त कार्यक्रम आहे त्याचं काही घेणार नाही तुमची जास्त वेळ. मी 5 मिनिटं घेणार आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. महाराजांना सुद्धा पेपरला जायचं, त्यामुळे म्हणजे ज्याच्या निमित्त कार्यक्रम आहे त्याचं काही आहे का नाही महाराज? अहो आहे ना. आज आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. अरे आमची आई अशी तशी गेली नाही महाराज, आमची आई अशी तशी गेली नाही, आमची आई सौभाग्यानं गेली. आमची आई सौभाग्यानं गेली. आमची आई देवाला काही मागितलं नाही. माय खरंच काही मागत नाही, लेकरांकरता, आपल्या पती करता आणि आपल्या कुटुंबाकरता सतत मागत असते, पण स्वतः करता कधीच काही मागत नाही. ती माया असते. काय करते? कुटुंबाकरता मागते, मुलांबाळाकरता मागते, पती करता मागते, स्वतः करता काहीच मागत नाही. ती आई असते.
अरे आमची आई अशी तशी गेली नाही, आमची आई सौभाग्याने गेली. नको मला दाग दागिने असू द्या काळमणी, नको मला दाग दागिने असू द्या काळमणी. माझ्या भाग्यवान नाही कुणी, नको मला दाग दागिने असू द्या काळमणी, नको मला दाग दागिने असू द्या काळमणी. देवा मला काही देऊ नको रे, काही देऊ नको. माझ्याकडं काय पाहिजे? माझ्याकडे सौभाग्य पाहिजे. मला काही नाही पाहिजे. माझ्या मुलाबाळाने करता सुख पाहिजे. माझ्याकडं देवा काही देऊ नको, काहीच देऊ नको. माझ्या पतीचं आयुष्य जास्त जावं हे माझ्याकरता ते. मला काही नाही पाहिजे देवा. हे देवा मी सौभाग्याने जाते. मला सोनं पाहिजे नाही, मला काही नाही पाहिजे. मला फक्त काळं म्हणून पाहिजे देवा. अरे माई एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते लेकरांना त्याची कदर नसते. माय ही माय असते, माय ही आई आई असते. लेकरांनी किती बोलू द्या, किती नाही बोलू द्या, तर सांगू लेकराचं मुलीचं आणि आईचं नातं मैत्रिणीने असलं पाहिजे. मुलींनी सगळं सांगितलं पाहिजे आईला, आईने सुद्धा सगळं सांगितलं पाहिजे. कधी ते रुसवा केलं पाहिजे, कधी ते भुगवा केलं पाहिजे, कधी तर प्रेमाने बोललं पाहिजे. एवढं गोड नातं असलं पाहिजे. आई आई असते. अरे आई आई असते. आईचं आपण कळलं पाहिजे आई आपल्यासाठी काय करते, आपण आईसाठी काय केलं पाहिजे. पाण्याचं काढं करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, आणि आपण म्हणतो तिनं काय केलं, तिनं काय केलं आपणच म्हणतो. अजून खरं सांगू तिनं काय केलं म्हणण्यापेक्षा आपण काय करतो हे फार महत्वाची गोष्ट आहे. आपण आपल्या मायबापासाठी आपण काय करतो प्रश्न विचारला पाहिजे मनाला. अरे मायबापाने आपल्याला एवढं सगळं दिलं, आपण काय केलं मायबापासाठी? खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही काहीच करू नका आई बापासाठी. तुम्ही काहीच करू नका. मी म्हणत नाही तुम्ही बंगला बांधा, तुम्ही जमीन घ्या, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, मी काहीच म्हणणार नाही. माय बापाला काहीच देऊ नका. माय बापाला फक्त आनंद द्या, काही लागत नाही आई बापाला. अरे एवढं प्रेम करते आई, हाडाचं काढं करते, नेत्राचा दिवा करते, तरी सुद्धा आपल्याला वाटतं आपली आई आपल्यासाठी काही करत नाही. आपण म्हणतो आमच्या आईनं काय केलं, आमच्या आईने काय केलं. आईने एवढं केलं. आई जगामध्ये कोणी काही देऊ शकत नाही एवढं आईने केलं. आपल्याला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस उदरात वागवलं, जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हाताला धरून शिकवलं चालायला, कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं बोलावं हे आईने शिकवलं. आज काय द्यायला पाहिजे? अरे एवढं सगळं कमावलं, या आईने कमावलं, आपण काय कमावलं? आम्ही म्हणतो आमच्या आईने आम्हाला काय दिलं, मग दिलं म्हणून काय झालं, तिचं कर्तव्य आहे. अरे दिलं म्हणून काही होत नाही, तुझं सुद्धा कर्तव्य आई वडिलांना सांभाळायचं, पण तू सुद्धा ते कर्तव्य केलं पाहिजे. आज एवढ्या मुली आले, मुलं आले, महाराज आमच्या माईनं आमच्याकरता सगळं केलं. आम्ही एवढी 7 भावंड आहे, 7 भावंडांना आईने कसं वागवलं त्या आईला माहितीये. मग आज आम्ही 7 भावंड आईची पुण्यतिथी घालत असेल, आईचं वर्षगांठ घालत असेल, तर 7 मुलांना वाढून काय करायचं सांगा ना. महाराज आमच्या आईने एवढं सगळं केलं, आम्ही 7 भावंड आहे, आणि आज आम्ही 7 भावंड एकत्र येऊन करतो म्हणजे आमच्या आईला आनंद होतोय. का तर माझी मुलं एकत्र आली, माझी मुली आल्या, माझी मुलं आली, आणि ते बहीण भावांना प्रेमाने सुखाचं काय करताय, संसार ज्याचं त्याचं करतायत. आणि आता मी अंगणात लावलेलं झाड आता बहरलंय, त्याची फुलं पडताय, त्याची फळं येत आहेत, पण ताई आमची माय ती फळं आणि फुलं बघायला नाहीये. त्या फळांची फुलांची कशी आहेत ते पाहायला आमची माई नाही. माई एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते. ताई आई फक्त मुलांवर प्रेम करते, मुलीवर कधीच प्रेम करत नाही. कोण म्हटलं मुलीवर प्रेम करत नाही आई?
मुलीवर सुद्धा तेवढंच प्रेम करते आणि मुलावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. ही आई असते. तो म्हणतात आई आमची आई आमच्यावर प्रेम करत नाही, मुलींवर कधीच माई प्रेम करत नाही, मुलांवर तिचा लई जीव असतो. खरं सांगू आई तुमच्याकडे फार प्रेम करत असते पण दाखवत नाही. कारण माझी मुलगी 18 वर्ष 22 वर्ष झाल्यानंतर तिचं हे घर परत सोडून जावं लागणार, तिला तिच्या घरी जावं लागणार आहे. म्हणून तुमची बाई तुमच्यावर प्रेम करत नाही, तुम्हाला दाखवत नाही की तिचं तिच्यावर किती प्रेम आहे. तिला वाटतं आपण जास्त लाड केलंय प्रेम केलं तर माझ्या मुलीचा पाय माहेरातून निघायचा नाहीये, म्हणून माय आपल्यावर प्रेम करत नाही. कितीही रागवलं तरी मुलगी समजून घेते. कधी आई रागवते कधी मुलगी रागवते. आई रागवले की मुलगी थोडस बोलते, रागवते मुलगी सुद्धा. पण ज्यावेळेस मुलगी रागवते त्यावेळेस आई सुद्धा थोडस बोलते. प्रत्येक जण सहन करत असतो. कारण आईनं बोललं की मुलगी शांत बसते आणि मुलीनं बोललं की आई शांत बसते. आई आम्ही भावांना एवढं प्रेमाने राहतो की आमच्या वडिलांना आम्ही काही कमी पडून देणार नाही. आम्ही एवढंच चांगलं वागू. आम्ही 7 भावांना नाही, आम्ही काही 1-2 नाही, आम्ही 7 जण नाही. आणि आम्ही 7 जण आमच्या वडिलांना हाताचा पाळणा करून सांभाळत आहे. एवढं आम्ही आमच्या आईने आम्हाला प्रेम दिलं. आम्ही आमच्या आईने आम्हाला एवढं सगळं दिलं तरी सुद्धा आम्ही म्हणतो आमच्या आईने आम्हाला काय दिलं. खरं सांगू काही दिलं नाही. काही दिलं नाही म्हणण्यापेक्षा आमच्या आईने आमच्याकरता लई दिलं असं म्हणा. आमच्या आईने आमच्याकरता लई दिलं असं म्हणा काहीतरी. अरे माई असते. मुलाचं किडनी बाद झाली की आई देते, मुलाची किडनी खराब झाली की आई देते, मुलाला डोळा नसला तर आई डोळा देते. ही आई असते. जगामध्ये कोणी देत नाही काही. मातेची आचते आई एवढं प्रेम करते लेकरावर की लेकरू काय करतं तिच्या उपकाराची परतफेड करतं. उलट बोलणं काहीतरी म्हणणं त्या माईला दुखावणं हे लेकरू उपकाराची परतफेड करतं. पण उपकाराची जरी परतफेड करत असली तर ती आई असते. कारण ती आई किती जरी लेकरू बोललं किती जरी काहीतरी म्हणलं तर ती आई म्हणते अजून माझ्या लेकराला काही कळत नाही, कळायला लागलं कशाला बोलतो. ती आई असते. आपण किती काही म्हणा आईला तरी सुद्धा ती आई गप्प बसते, सहन करते. ती आई म्हणते आता लेकरू बोलणार नाही तर मग कधी बोलणार लेकरू. लेकराने मला बोलायचं नाही तर कुणाला बोलायचं ही आई समजून घेते आपल्याला. पण आपल्याला कळत नसतं. ज्यावेळेस माणसाला कळतं ना त्याची चूक त्यावेळेस त्याचं सगळं भरून निघतं मागचं. ऐका जे पाप केलंय लोकांना कळलं ना, आपलं पाप आपण केलेलं आपल्याला कळलं ना की पुण्य होतं आपल्याला कळल्यानंतर. आपण केलेलं पाप आहे पण ते आपल्याला कळलं चूक झाली आहे आपली, आपण पाप केलंय. आपण आता असं नाही करायचं, आपण पुण्य करायचं. देव आपल्याला माफ करतो. आपण आपल्याला जाणीव झाली ना सगळं भरून येत असतं मागून. पण आपल्याला जाणीव नसेल तर देव म्हणतो याला कशाची जाणीव नाही, याला काय केलं पाहिजे, खाली बसवलं पाहिजे. आई आपल्यावर फार फार प्रेम करते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर आहे. अरे आई वडिलांनी आपल्यासाठी किती काही केलं तरी सुद्धा आपण काही करत नाही. हंबारुनी वासराले चाटते जगाय तिच्यामध्ये तवा मले दिसते माझी माया, दिसते माझी माया. फणा काट्याय जायले माया जाय राणी तिच्यामध्ये तवा मले दिसते माझी माया, दिसते माझी माया. कितनी अच्छी है कितनी प्यारी
आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा ही कुठंच मिळत नाही. आता वडील राहिले, वडिलांची एवढी सेवा करा. आईला वाटलं पाहिजे अरे मी गेली तरी माझी लेकरं माझ्या पतीकडे नीट पाहतायत, माझी मुलं फार प्रेम करतायत. एवढं आईला सुद्धा वरून आनंद झाला पाहिजे. आपण एवढं चांगलं राहिलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परीर रामा पाण्यातला सूर तैसा ओला तुनी ओगळावा. दया जीवनाचा सुगंधा परीर रामा. एवढं चांगलं राहिलं पाहिजे. कोणाशी वैन करू नका, तंड करू नका. सुंदर देवाने हृदय दिलाय, भजन करा, सावकाश करा, पण कोणाच्या नादी लागू नका. हा देव जायचा आहे, कोणाच्या नादी लागू नका, काही करू नका. जे आपल्या मनाला पटतं ना ते आपण केलं पाहिजे. माणसं जोडायला शिका, माणसं तोडायला शिकू नका. काही नाही घेऊन गेलं तरी चालेल, पण माझ्या कीर्तनात एवढं घेऊन जा की माणसं तोडू नका, माणसं जोडली पाहिजेत. अरे रक्ताची नाती कामाला येत नाही. ऐका ऐका, रक्ताची नाती कधीही कामाला येत नाही, जोडलेली नाती नेहमी कामाला येतात. काही जण म्हणतात बरं का रक्ताची नाती ही श्रेष्ठ असतात, पण रक्ताची नाती कधी धोका देतील हे सांगता येत नाही. म्हणून रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरी नाती काय असतात, श्रेष्ठ असतात. आपलीच आपला पाय वरती ती बाहेरची ओढत नाही ती. बघा तुम्ही, आपली आपली पाय वरती ती बाहेरची ओढत नाही ती. आपली मोठी करताना म्हणजे ते बरं झालं याचं, पण आपण मोठं झालं की ते मागणं पाय वरतं हे आपल्याला माहित नसतं. म्हणून आपल्यापेक्षा बाहेरची माणसं जोडायला शिका. आणि माणसं जोडल्यानंतर जेवढा आनंद आपण देवाला पाहिल्यानंतर होतो, तेवढा आपली माणसं जवळ आल्यानंतर तेवढा आनंद आपल्याला होतो. म्हणून मुलीची हत्या करू नका. अरे मुलगी ही लक्ष्मी आहे घराचं. अरे जर लक्ष्मी नसेल, जर मुलगी नसेल तर दिवा कशात लावणार सांगा ना मला. जर पंथी नसेल तर दिवा कशात लावणार. तुम्ही मुलीची गर्भहत्या करू नका. अरे झालेली सेवा तुम्हा सर्वांची चरणी समर्पित करते. यदा कदाचित बोलण्याची मध्ये चुकीचा शब्द गेला असेल ते माझ्या वाणीचे दोष. जे योग्य असेल आमच्या बाबांचं असेल, सरांचं असेल, तुमचा जास्त वेळ घेतला, तुम्हा सर्वांचे आभार. म्हणजे तुम्ही गुपचूप बसून कीर्तन ऐकलं, काही गोंधळ नाही केला, कालवा नाही केला. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. काय तुमच्या चॅनलचं नाव बरं? शांतीलाल कोळेकर. शांतीलाल महाराज कोळेकर यांचा युट्यूब चॅनल आहे, त्यांनाही धन्यवाद. ते सुद्धा इथं चॅनलवरती बाबा लोकांनी आपली काय, आपण सुद्धा सेवा करतोय, आणि आजचं झालेलं कीर्तन उद्या भेटणार नाही ऐकायला, म्हणून तुम्ही सुद्धा अतिशय गोड सेवा करता. तुम्हालाही धन्यवाद. गायक वादक सर्वजण तुम्हा सर्वांना धन्यवाद. आमचे सुतार महाराज बरोबर ना, सुतार महाराज असेल तुम्ही सुद्धा अतिशय गोड सावशिष्टी मिळाली, तुम्हालाही धन्यवाद. झालेली सेवा तुम्हा सर्वांची चरणी समर्पित करते. सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर
वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोला वैकुंठा श्रीरंग बोला वैकुंठा श्रीरंग बोला अंतकाळी विठोबा माती पावला अंतकाळी विठोबा माती पावला अंतकाळी विठोबा कोडी सहित झाला गुप्ता कोडी सहित झाला वाढवेळ झाला उभा पांडुरंग वाढवेळ झाला उभा वाढवेळ झाला उभा वैकुंठा श्रीरंग बोला वैकुंठा श्रीरंग बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हरे बसा हरे समाधान
जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कंदोळ पंढरीचा वारी चुकवल्या चंद्रभागे स्नान तुका मागे जिदान पंढरीचा वारी चुकवल्या जन रुक्मा अक्कल पाविष्य व्हावे त्याला माझ्या सगळा हरिजाचा सकलपणीची वादन कोणी काळी संत मंडळी अहंकाराचा वारा लागला गुराचा माझ्या विष्णुदाचा भाविकाशी धन पांडुरंग मागणे एक तुझपती आहे देशिंद्री पाहे पांडुरंगा या संताशी निर्मितीची मज दे आणि तुझे काही तुका म्हणे आता तुझे मज दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.